नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. धाराशिव राजकारण. आता ह्या धाराशिव राजकारणाची चर्चा केंद्रापासून राज्यात सगळं केंद्र स्तरावरच जाऊन बसले म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यावरच आज विश्लेषण करायचंय. राणा जगजितसिंह पाटील आमदार विरुद्ध ओमराजे निंबाळकर हा विषय आता सुटला. आता खरा विषय लागलाय कुठला आणि चर्चेत आहे तो देवाभाऊ विरुद्ध एकनाथ, ह्या दोघांच्यावर हे धाराशिवचं राजकारण आहे सध्या. मुळात आता विषय एक ठपका होता. जगजितसिंह पाटील, पद्मसिंह पाटील हे जी चर्चा होत्या, न्यायालयानं हे सगळं क्लिअर करून टाकलं. निर्दोष मुक्तता केली पद्मसिंह पाटलांची. त्यामुळं आता तो जो ठपका होता तो तर आता राणा जगजितसिंहच्या त्यांनी जे प्रयत्न केले, त्यांचे जे वकिलांनी बाजू मांडली, हे सगळं बघितलं. हा विषय आता बाजूला. राजकारण आता काय आहे तर तो ठपका आता संपलाय. त्याच्यावर आरोप आता परत ते अपील होईल, नंतर काय व्हायचं ते होईल. परंतु आता तरी एक नक्की आहे की आता ओमराजेंना मंत्रीपद दिलं गेलं केंद्रातनं एकनाथ शिंदेच्या हट्टामुळे. त्यांना राज्यमंत्रीपद दिलं जाईल असं बोललं जातंय. आणि एकनाथ शिंदेचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद हे शिवसेनेची मागणी आहे. कारण 6 खासदार त्यांनी उभाटा गटाचे फोडले, त्यामुळे बक्षीस तर द्यायलाच पाहिजे ना त्यांना. आता 13 खासदार आहेत. आज चांगलं वजन वाढवलंय शिवसेनेनं केंद्रात. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या पुढे अमित शहा पाठीचे आहेत. तर अशा वेळेला जर का ओमराजेंची ताकद वाढली, राज्यमंत्री पद दिलं तर जल्लोष होणारच, साहजिक आहे. त्यांचे समर्थक आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत. मग राणा जगजितसिंह पाटील हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, त्यांचीही परंपरा आहे, त्यांचेही कार्यकर्ते आहेत. आज जिल्हा परिषद सुद्धा ताब्यात घेतले त्यांनी. स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये आपला जप बसवलाय त्यांनी. मराठवाड्यात एक उमद नेतृत्व म्हणतात ना, ते आधीपासून बघत आले, तसं राणा जगजितसिंहची वाटचाल आहे. तर राणा जगजितसिंह हे सुद्धा मंत्रिपदाचे दावेदार आहेत. मग राज्य मंत्रिमंडळाचा सुद्धा आता विस्तार, आधी म्हणजे फेरबदल, विस्तार म्हणता येणार नाही कारण जागा सगळ्या फुल आहेत, परंतु फेरबदल हे होणारच आहेत राज्य मंत्रिमंडळामध्ये. राणा जगजितसिंह पाटील यांना सुद्धा मंत्रिपद देवाभाऊ देणार, तशी चर्चा पण आहे. आणि ते दिलं गेलं नाही तर भारतीय जनता पक्षाचंच खच्चीकरण होणार आहे. ओमराजेंना आता तसं म्हटलं तर केंद्रातलं राज्यमंत्रीपद म्हणजे ही फार मोठी ताकद आहे असं म्हणायचं कारण नाही. पण राणा जगजितसिंह जर का कॅबिनेट मंत्री झाले उद्या, तर मात्र परत राणा जगजितसिंह यांची ताकद म्हणजेच भारतीय जनता पक्षाची ताकद वाढणार आहे. आणि हे देवाभाऊ डोक्यात ठेवून आहे, काहीच हरकत नाही म्हणाला. कारण एकनाथ शिंदेचा जम आज मराठवाड्यात बसायला लागलाय आणि वाढायला लागले. त्यांची म्हणजे प्रस्थ जे आहे ते उबाटातले खासदार फोडून घेतले नव्हे, तर आता कार्यकर्ते सुद्धा आणि महत्वाचे पदाधिकारी सुद्धा एकनाथ शिंदे फोडाफोडी करून आपली शिवसेना कशी मजबूत करायची या नादात आहे. आणि आता त्यात ओमराजेंची ताकद मिळाली. ओमराजेंची ताकद मिळाल्यामुळं एकनाथ शिंदे आज मराठवाड्यामध्ये चांगला जम बसवणार ना. मग हे भारतीय जनता पक्षाला सहन होणार आहे का? आणि देवाभाऊंचं केंद्रामध्ये अमित शहा हे ऐकणारच ना अशा वेळेला. शेवटी पार्टी पक्ष हा महत्वाचा, नंतर गटबाजीचं राजकारण. आणि गटबाजीचं राजकारण कुठं नाही आहे. काँग्रेस ज्या वेळेला एवढी वर्ष सत्ता भोगली त्यावेळेला सुद्धा गटबाजी होती, आणि या गटबाजीतनंच ती स्वतःची वाट लावून घेतली. तसं उद्या कदाचित भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा ही गटबाजी बघायला मिळणार आहे, आणि ती बघायला मिळतीच आहे आता. परंतु आता देवाभाऊंचं एक सक्षम नेतृत्व असल्यामुळं बऱ्यापैकी सगळे अजून गटबाजीचं जे काही एकमेकावर आरोप वगैरे व्हायचे ते होत नसतात. ते देवाभाऊंच्या पाशी जाऊन विषय संपतात आणि थांबतं तिथं गटबाजीचं राजकारण. हे भारतीय जनता पक्षातलं सत्य आहे. परंतु या मराठवाड्याच्या धाराशिवच्या राजकारणामुळे आता मात्र देवाभाऊ विरुद्ध एकनाथ भाऊ हे युद्ध आता बघायला मिळेल उघड उघड. त्यांचं युद्ध आतनं चालूच आहे, राजकारण चालूच आहे. शिवसेना एकनाथ शिंदेची फार वाढून द्यायचं नाही हे केंद्र स्तरावर सुद्धा देवाभाऊ वारंवार जाऊन सुचवत असावेत. उद्या हा धोका आहे ना. आज जसं उबाटा म्हणजे उद्धव ठाकरेंनी ऐन वेळेला मुख्यमंत्रीपद घेतलंच ना, भारतीय जनता पक्षाला बरोबर हिसका दाखवला पवार साहेबांच्या मदतीनं. हे पवार साहेबांचंच राजकारण सगळं, कारण ह्याच्यातली PhD पवार साहेबच आहेत.
शरद पवार साहेबांनी बरोबर तो 2.5 वर्ष सत्ता महाविकास आघाडी म्हणून ताब्यात घेतलीच ना, हे राजकारण बघितलेलं आहे. त्यामुळे देवाभाऊ सावध आहेत. आता हे मराठवाड्याच्या राजकारण अर्थात धाराशिव ह्या राजकारण राणा जगजितसिंह विरुद्ध ओमराजे ही आता बघण्यापेक्षा आता देवाभाऊ विरुद्ध एकनाथ भाऊ हे राजकारण आता बघायला मिळतंय. आणि हे राजकारण दोघंही मंत्री होणार, नाहीतर हे दोघंही होणार नाहीत असंही म्हटलं जातंय. परंतु भारतीय जनता पक्षाचं राज्यातलं अजून ठरायचंय ना, कोणाला मंत्रिपदावरनं डच्चू द्यायचा, कुणाला घ्यायचं. कदाचित ओमराजे आधी चटका मारून जातील सुद्धा, राज्यमंत्रीपद त्यांना द्यायचे आत्ता तर चर्चा आहे. पण ऐन वेळेला देवाभाऊ तिथं खो घालतील सुद्धा. दिल्लीत आता पळायला लागलेत आता सगळे नेते मंडळी. एकनाथ शिंदे सुद्धा आज गेलेले कळतंय. अशा वेळेला देवाभाऊ तिथं खो घालतात की काय, फक्त एकच कॅबिनेट मंत्रीपद श्रीकांत शिंदेना द्या आणि तो तूर्त थांबवा, नंतर देता येईल. मग हे कशासाठी? राणा जगजितसिंह पाटलांच्यासाठी. हे सुद्धा होऊ शकतं. परंतु एक नक्की आहे की धाराशिवचं राजकारण हे पेटलेलं आहे आणि ते केंद्रात आणि राज्यात चर्चेचा विषय झालेला आहे. एकनाथ भाऊ आणि देवाभाऊ विरुद्ध एकनाथ भाऊ हे बघण्यासारखं आहे. ह्या दोघांच्या वरनं राणा जगजितसिंह विरुद्ध ओमराजे. बघूया काय काय होतं. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.